हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आताच्या व्हिडिओमध्ये आज आपण गरुड पुराणानुसार अंथरुणावर बसून जेवण केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात, यमराजांनी स्वतः सांगितले आहे की चुकूनही करू नका ही अशी एक चूक. तर फ्रेंड्स, यमराजांनी स्वतः चित्रगुप्तांना सांगितले की माणसाने अंथरुणावर बसून भोजन का करू नये. ही एका वेळची गोष्ट आहे. यमलोकात यमराज आपल्या विशालाने दिव्य सभागृहात सुवर्ण सिंहासनावर विराजमान होते. सर्व दिशांना गांभीर्य आणि तेज पसरले होते. त्याच सिंहासनाजवळ चित्रगुप्त आपले हस्तपत्र घेऊन नम्रपणे बसले होते. दोघांमध्ये धर्म आणि कर्तव्याशी संबंधित गहन चर्चा सुरू होती. चर्चेच्या एका विरामात चित्रगुप्तांनी आदराने यमराजांना एक शंका विचारली, जी त्यांच्या मनात खूप दिवसांपासून होती. हे प्रभू, कृपा करून माझ्या काही शंकांचे समाधान करा. माणसाने जेवण कशा प्रकारे करावे? जेवण्यासाठी योग्य दिशा आणि स्थान कोणते? कोणत्या ठिकाणी बसून जेवण करू नये? भोजनापूर्वी काय करावे आणि भोजनानंतर काय करावे? कोणाच्या घरचे अन्न खाऊ नये? कोणत्या ठिकाणी बसून भोजन केल्याने आयुष्य कमी होते? कृपा करून माझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. चित्रगुप्तांचे इतके नम्र प्रश्न ऐकून यमराज थोडे हसले आणि त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावर करुणा आणि गांभीर्य एकाच वेळी जाणवत होते. मग शांत स्वरात चित्रगुप्तांकडे पाहत ते म्हणाले, हे चित्रगुप्त, तू खूप योग्य प्रश्न विचारले आहेस. खरं तर या सर्व प्रश्नांची उत्तरे माणसांच्या आचरणात, त्यांच्या व्यवहारात आणि सवयीतच लपलेली असतात. माणूस जसे आचरण करतो तसेच फळ त्याला आयुष्यात भोगावे लागते. चांगल्या आणि सात्विक आचरणाने सुख, शांती आणि दीर्घायुष्य लाभते, तर दुसरीकडे चुकीच्या सवयी माणसाच्या आयुष्यात दुःख, त्रास आणि कधीकधी अकाली मृत्यू ओढवून आणतात. त्यामुळे माणसाने भोजन करताना शास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक आहे. जो माणूस शास्त्रीय नियमानुसार भोजन करतो तो नक्कीच दीर्घायू होतो. त्याचे शरीर रोग आणि व्याधींपासून सुरक्षित राहते. त्याच्यात पापांचा वास नसून सात्विकता आणि पवित्रतेचा प्रकाश कायम राहतो. म्हणून भोजनाच्या वेळी दिशा, स्थान, वेळ आणि व्यक्तींचे वय या सर्वांचे विशेष लक्ष दिले पाहिजे. याच गोष्टींमध्ये माणसाचे आरोग्य, आयुष्य आणि आध्यात्मिक बळ सामावलेले असते. हे ऐकून चित्रगुप्त अत्यंत नम्र स्वरात म्हणाले, हे प्रभू, कृपया ही रहस्य मला विस्ताराने सांगा. भोजन करण्याचे जे काही नियम आहेत ते सर्व मला सविस्तर सांगा. चित्रगुप्तांच्या या विनंतीनंतर यमराजांचा स्वर अधिक गंभीर झाला. त्यांच्या डोळ्यात, तेजस्वी डोळ्यांमध्ये गांभीर्य उतरले. ते काही क्षण शांत राहिले, जणू मानवी जीवनातील गहन रहस्य शब्दात मांडण्याची तयारी करत असावेत. मग धीरगंभीर आवाजात ते म्हणाले, हे चित्रगुप्त, तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ती लक्षपूर्वक ऐक, कारण याच कथेत तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. ही कथा अत्यंत बोधप्रद असून माणसाचे आचरण, आयुष्य आणि पापपुण्याशी संबंधित गहन रहस्य उघड करते. जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकेल आणि ती इतर लोकांपर्यंत पोहोचवेल, त्याचे 32 प्रकारचे पाप मी स्वतः क्षमा करेन. हे ऐकून चित्रगुप्त अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आदराने हात जोडून सांगितले, हे धर्मराज, आपल्या मुखातून ही महान कथा ऐकणे माझे भाग्य आहे. मी ती लक्षपूर्वक नक्कीच ऐकेन. चित्रगुप्तांच्या या शब्दानंतर यमराज त्यांना ती प्राचीन कथा सांगू लागले. तुम्हीही लक्षपूर्वक ऐका, कारण ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक असून माणसाचे जीवन, कर्म आणि नशिबाचे रहस्य उलगडते. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. यमराज कथा सांगताना म्हणाले की प्राचीन काळी मगध देशातील विजय नावाच्या एका विशाल आणि समृद्ध राज्यात चंद्रकेतू नावाचे एक पराक्रमी आणि
धर्मनिष्ठ सम्राट राज्य करत होते. त्याचे राज्य निसर्गाच्या विपुल संपत्तीने परिपूर्ण होते. नद्या निर्मळ होत्या, शेते बहरलेली होती, वने धनधान्यांनी समृद्ध होती आणि प्रजा अत्यंत सुखी व समाधानी होती. राजा चंद्रकेतू गुणवान, बुद्धिवान आणि अत्यंत दयाळू हृदयाचे होते. ते नेहमी प्रजेच्या हितासाठी प्रयत्नशील असत. यज्ञ, दान आणि जनकल्याणाची असंख्य कामे ते करत असत. त्यांच्या न्याय आणि करुणेची चर्चा दूरवर पसरली होती. प्रजा त्यांना राजा न मानता पित्यासमान मानून आदर आणि प्रेम देत असे. राजाची पत्नी राणी शीलवती सुद्धा तितकीच धर्मनिष्ठ, सुंदर आणि सदाचारी होती. राणी दररोज पूजापाठ करत असे, गरजूंना अन्न वस्त्र दान करत असे आणि मनापासून राज्याच्या कल्याणाची कामना करत असे. या दिव्य दाम्पत्याच्या राज्यात जणू स्वर्गाचा अनुभव येत असे. पण या सुखसमृद्धीमध्ये एक मोठे दुःख होते. ते राजा आणि राणीच्या हृदयाला सतत टोचत असे. ते म्हणजे अपत्यहीनता. वर्ष सरली. त्यांनी अनेक व्रत, पूजा, यज्ञ आणि अनुष्ठान केले. देवी देवतांची प्रार्थना केली, ऋषीमुनींची सेवा केली, पण तरीही त्यांना ना पुत्रप्राप्ती झाली ना कन्याप्राप्ती. ही गोष्ट त्यांच्या मनाला व्याकुळ करत असे. राजा चंद्रकेतू अनेकदा महालात एकटे बसून विचार करत, असे कोणते पाप माझ्या हातून नकळत घडले आहे, ज्यामुळे मी पुत्रसुखापासून वंचित राहिलो? माझ्या पुण्यामध्ये काही कमतरता राहिली की हे माझ्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ आहे का? दिवसेंदिवस ते अधिक उदास राहू लागले. जेव्हा प्रजेला समजले की राजा अपत्यहीनतेमुळे दुःखी आहे, तेव्हा संपूर्ण राज्यात चिंतेचे वातावरण पसरले. लोकही देवाकडे प्रार्थना करू लागले की राजा राणीला अपत्य सुख मिळावे. एके दिवशी राजाने निश्चय केला की ते एखाद्या महापुरुषाच्या आश्रयाला जाऊन या रहस्याचे समाधान विचारतील. तेव्हा त्यांना आठवले की महान तपस्वी ऋषी वसिष्ठ जवळच्या वनात आपल्या आश्रमात तप करत आहेत. ऋषी वसिष्ठ त्रिकालदर्शी आणि दिव्यदृष्टी असलेले महान मुनी होते. ते नक्कीच या रहस्याचे कारण सांगू शकतील. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटेच राजा चंद्रकेतू आपल्या काही विश्वासू सहकाऱ्यांसह रथावर स्वार होऊन वनाकडे निघाले. थोड्याच वेळात ते त्या शांत आणि पवित्र आश्रमात पोहोचले, जिथे हिरव्यागार वृक्षांची सावली होती आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट वातावरणाला दिव्य बनवत होता. ऋषी वसिष्ठ आश्रमाच्या दाराशीच जणू त्यांची वाट पाहत होते. राजाला येताना पाहून त्यांनी तेजस्वी हास्याने त्यांचे स्वागत केले आणि म्हणाले, या राजन, आमच्या आश्रमात तुमचे स्वागत आहे. आज अचानक येण्याचे कारण काय? सर्व काही खुशाल आहे ना? राजाच्या कामातून विरक्त होऊन संन्यास घेण्याचा विचार तर नाही ना केला? ऋषींनीही बोलताना हलकीशी स्मितहास्य केले, जणू ते राजाची मनस्थिती पारखत असावेत. पण पुढच्याच क्षणी त्यांचे तोंड गंभीर झाले आणि ते शांत भावाने राजाची वाट पाहू लागले की आता ते आपल्या मनातील गोष्ट सांगतील. राजा चंद्रकेतूने दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने सांगितले, हे मुनिवर, राज्याची कामे व्यवस्थित सुरू आहेत. माझ्या संन्यास घेण्याचा कोणताही विचार नाही. पण मी एका मोठ्या चिंतेमुळे व्याकुळ होऊन आपल्या आश्रयाला आलो आहे. आपण जगातील रहस्याचे जाणकार आहात, त्यामुळे माझ्या शंकेचे समाधान फक्त आपणच करू शकता. राजाच्या आवाजातील दुःख आणि नम्रता पाहून ऋषी वसिष्ठांनी सहानुभूतीने विचारले, राजन, तुमच्यासारख्या पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजाला कोणत्या गोष्टींचे दुःख असू शकते? तुमची प्रजा सुखी आहे, राज्य समृद्ध आहे. तरीही तुमच्या मनात काही शंका किंवा दुःख असेल तर निसंकोचपणे सांगा. मी माझ्या शक्तीनुसार नक्कीच तुम्हाला मदत करेन. ऋषी वसिष्ठांचे हे करुण आणि आश्वासक शब्द ऐकून राजा चंद्रकेतूचे मन थोडे हलके झाले. ते काही क्षण गप्प बसले, जणू स्वतःचे दुःख शब्दात मांडण्याची
तयारी करत असावेत. मग हळूहळू आणि दुःखी स्वरात त्यांनी आपली व्यथा सांगितली. हे मुनिवर, माझ्या जीवनात एकच कमतरता आहे. मला कोणतेही अपत्य नाही. ना मुलगा ना मुलगी. मी अनेक यज्ञ केले, उपवास केले, तीर्थदर्शन केले, ब्राह्मणांना दान केले आणि प्रत्येक शक्य प्रयत्न केला, पण नशिबाने मला अपत्य सुखापासून वंचित ठेवले आहे. कृपया सांगा की माझ्या हातून असा कोणता गुन्हा घडला आहे ज्यासाठी मला अपत्यहीन राहण्याची शिक्षा मिळाली आहे. माझ्यानंतर माझ्या राज्याचा वारसदार कोण असेल? माझा वंश पुढे कसा जाईल? कृपया माझ्या मनातील ही वेदना दूर करा आणि हेही सांगा की अपत्यप्राप्तीसाठी मला कोणता उपाय करावा लागेल. राजाची व्यथा ऐकून ऋषी वसिष्ठांनी काही क्षणासाठी आपले डोळे मिटले आणि दिव्यदृष्टीने राजाच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे निरीक्षण करू लागले. ध्यानमग्न ऋषीकडे राजा डोळे लावून पाहत होता. काही क्षणानंतर ऋषींनी डोळे उघडले आणि सांगितले, हे राजन, जे काही मी सांगत आहे ते संयमाने ऐका. ऋषी वसिष्ठ गंभीर आणि करुण स्वरात म्हणाले, माणसाच्या आयुष्यात जे काही सुख दुःख येते ते उगीच येत नाही. त्यामागे त्यांच्या पूर्वजन्मीचे कर्म उभे असते. तुमच्या अपत्यहीनतेचे कारण सुद्धा तुमच्या वर्तमान जीवनातील नसून पूर्वजन्मीच्या कर्मात दडलेले आहे. पूर्वजन्मी नकळत का होईना तुमच्या हातून एक असे कर्म घडले होते ज्याला शास्त्रात पाप म्हटले गेले आहे. माणूस कितीही धर्मनिष्ठ का नसो, जर पूर्वजन्मीचे एखादे पाप त्याच्यासोबत असेल तर त्याचे फळ त्याला कधी ना कधी भोगावेच लागते. त्याच पापांचे फळ तुम्ही या जन्मात अपत्यहीनतेच्या रूपात भोगत आहात. ऋषींची वाणी गंभीर झाली. त्यांच्या शब्दात कोणाला दोष देण्याचा भाव नव्हता, तर सत्याचा आरसा होता. एक असा आरसा ज्यात राजाच्या वर्तमान दुःखाचे कारण स्पष्ट दिसत होते. हे ऐकून राजा चंद्रकेतू चकित होऊन म्हणाले, मुनिवर, कृपया विस्ताराने सांगा. माझ्याकडून असे कोणते पाप घडले होते? कोणती चूक मी नकळत केली होती, जिचे फळ मला या जन्मात भोगावे लागत आहे? कृपया मला या रहस्याची जाणीव करून द्या, जेणेकरून माझ्या मनाचे ओझे हलके होईल. राजाची व्याकुळता आणि सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा पाहून ऋषी वसिष्ठ काही काळ शांत राहिले, जणू स्मृतीच्या त्या दारावर टकटक करत असावेत. जिथे राजाच्या पूर्वजन्माची कर्मे सुरक्षित होती त्याच्या डोळ्यात सहानुभूती होती, पण सोबतच एक गांभीर्यही होते. मग त्यांनी धीरगंभीर स्वरात सांगायला सुरुवात केली, पूर्वजन्मी तुम्ही एक सामान्य शिकारी होतात. तुमचे जीवन वनात शिकार करूनच चालत असे. स्वभावाने तुम्ही क्रूर नव्हता. तुमच्या मनात दयाही होती, पण शिकारीचे काम असे आहे की ज्यात कधीकधी नकळत अधर्म होतो आणि तोच अधर्म भविष्यात मोठे फळ देतो. राजा लक्षपूर्वक ऐकत होते. ऋषी पुढे म्हणाले, एका दिवशीची गोष्ट आहे. तुम्ही एका वेगाने धावणाऱ्या हरणाचा पाठलाग करत जंगलाच्या खूप आत पोहोचलात. ते हरीण तुमच्या नजरेआड आले. तुम्ही त्याला शोधत एका हिरव्यागार ठिकाणी पोहोचलात, जिथे निसर्ग आणि निर्मळ होता. तिथेच एक गाय आपल्या छोट्या वासराला प्रेमाने दूध पाजत होती. पण दुर्दैवाने तुमची नजर तिकडे गेली नाही. तुम्हाला वाटले की हरीण कदाचित झुडपाच्या मागे लपले असेल. हाच भ्रम तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा अपराध ठरला. तुम्ही न पाहताच त्या दिशेने बाण सोडला. तो बाण हवा थिरत थेट त्या गायीच्या शरीरात घुसला. ऋषींचा आवाज काही क्षणांसाठी जड झाला. ती गाय अत्यंत जखमी होऊन वेदनेने जमिनीवर पडली. तिचे छोटे वासरू घाबरून थरथर कापू लागले. त्याच्या डोळ्यात भीती आणि असहाय्यता दाटली होती. जेव्हा तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली तेव्हा तुम्ही पश्चातापाने व्याकुळ झालात. तुम्ही लगेच धावत गायीजवळ गेलात, जखम दाबून धरली, पानांनी रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. जे काही शक्य होते ते सर्व केले, पण काही वेळातच त्या पवित्र गोमातेने
तडफडून प्राण सोडले. तुमचे हृदय त्या दिवशी तुटले होते, पण पाप तर घडले होते. ऋषी वसिष्ठांनी गंभीर स्वरात सांगितले, राजन, गोमातेला विनाकारण त्रास देणे हे खूप मोठे पाप मानले जाते. गाय ही केवळ प्राणी नसून मातेसमान पवित्र मानली जाते. तिचे दुःख, तिची वेदना, तिचे रक्त या सर्वांचे प्रतिफळ खूप जड असते. तुमचा अपराध नकळत झाला असला तरी ते कर्मच तुमच्या या जन्मातील अपत्यहीनतेचे कारण ठरले. त्याच पापाचे फळ तुम्हाला या जन्मात अपत्यहीनतेच्या रूपात मिळाले. ऋषींचे वचन ऐकताच राजा चंद्रकेतूंचे डोळे भरून गेले. त्यांचे अश्रू टपटप पडू लागले. ते पश्चाताप आणि करुण भावनेने थरथर कापू लागले. ते दुःखी होऊन म्हणाले, मुनिवर, मला खूप मोठा पश्चाताप होत आहे की पूर्वजन्मी माझ्याकडून इतका मोठा अनर्थ घडला. मी नकळत गोहत्येसारखे महापाप केले. आज जेव्हा तुमच्या वाणीतून हे सत्य समजले, तेव्हा माझे हृदय पश्चातापाने भरून गेले आहे. कृपा करून सांगा, या पापातून मुक्तीचा काही मार्ग आहे का? असा कोणता पश्चाताप आहे जो मी करू शकतो? मला या ओझ्यातून बाहेर पडायचे आहे. कृपा करून या पापापासून मुक्तीचा उपाय सांगा. राजाची नम्र आणि दुःखाने भरलेली वाणी ऐकून ऋषी वसिष्ठांचे हृदय हळहळले. त्यांच्या डोळ्यात करुणेची चमक दिसली. ते शांत आणि कोमल स्वरात म्हणाले, हे राजन, प्रत्येक पापातून पश्चातापाद्वारे मुक्ती संभव आहे. जर माणूस खऱ्या हृदयाने पश्चाताप करत असेल आणि आपल्या कर्माचे प्रायश्चित्त करू इच्छित तर ईश्वरही त्याला मदत करतो. तुमच्या बाबतीतही एक उपाय आहे. गोहत्या किंवा गायीला त्रास देण्याचा पापाचे प्रायश्चित्त म्हणून तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने गोसेवा केली पाहिजे. ऋषींनी पुढे समजावले, तुम्ही गायीची सेवा पूर्ण निष्ठेने करा. भुकेल्या गायींना चारा आणि स्वच्छ पाणी द्या. गोशाळा बांधा जिथे निवारा नसलेल्या आणि जखमी गायी सुरक्षित राहतील. आजारी गायींवर उपचार करा. त्यांच्याबद्दल प्रेम, आदर आणि भक्तीचा भाव ठेवा. राजन, लक्षात ठेवा, गोसेवेपेक्षा मोठे कोणतेही पुण्य या पृथ्वीवर मानले गेले नाही. जेव्हा माणूस प्रामाणिकपणे गोसेवा करतो, तेव्हा केवळ त्याचा पापाचा नाश होत नाही तर त्याच्या आयुष्यात सुख, शांती आणि सौभाग्यही वाढते. ऋषी वसिष्ठांचे शब्द राजाच्या हृदयाला भिडले. ते भावुक होऊन झुकले. त्यांनी श्रद्धा आणि कृतज्ञतेने ऋषी वसिष्ठांचे पाय धरले आणि म्हणाले, मुनिवर, आपल्या शब्दांनी माझे हृदय हलवून सोडले आहे. मला या पापाची जाणीव होताच आत्मग्लानी झाली. मी आता आपण सांगितलेल्या मार्गांचे पालन करेन. गोमातेची सेवा करूनच माझ्या हातून घडलेल्या पापांचे प्रायश्चित्त करेन. ऋषी वसिष्ठांनी राजाला आशीर्वाद दिला आणि प्रेमाने निरोप दिला. राजा चंद्रकेतू आश्रमातून परतल्यावर पूर्ण निष्ठा आणि संकल्पनाने गोसेवेत मग्न झाले. त्यांनी राज्यभर प्रयत्न सुरू केले. ठिकठिकाणी गोशाळा बांधल्या. निराश्रित आणि जखमी गायींच्या संरक्षणाची सोय केली. चारा आणि स्वच्छ पाण्याची सुनिश्चित व्यवस्था केली आणि तज्ज्ञ वैद्यांकडून गायीवर उपचार करून घेतले. स्वतःही ते दररोज पहाटे गायींची पूजा आणि सेवा करत असत. राणी शीलावती सुद्धा पतीसोबत मनापासून या पुण्यकर्मात सहभागी झाली. तेही रोज गायींची सेवा करत असे, दान देत असे आणि भक्तिभावाने पूजा करत असे. त्यांचा असा ठाम विश्वास होता की गोसेवेमुळे त्यांच्या आयुष्यातील अंधार नक्कीच दूर होईल. कित्येक महिने निस्वार्थपणे, श्रद्धेने आणि संयमाने गोसेवा केल्यावर ईश्वराची कृपा झाली आणि श्री शीलावतीला अखेर एका सुंदर पुत्राची प्राप्ती झाली. राज्यातही आनंद आणि उत्साह पसरला. प्रजेनेही या शुभप्रसंगी आनंद साजरा केला आणि संपूर्ण राज्यात उत्सवाचे वातावरण तयार झाले. काळाच्या ओघात राजकुमार निरोगी आणि धडधाकट मुलगा म्हणून मोठा झाला. राजा आणि राणीने त्याला अत्यंत प्रेमाने आणि संस्काराने वाढवले. वर्षानुवर्षे अपत्यहीनतेचे दुःख सोसल्यानंतर आता त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आई-वडिलांचे प्रेम इतके जास्त होते की ते राजकुमाराची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असत. राजदरबारातील सेवक त्याचे सर्व हट्ट पुरवत असत आणि त्याच्या कोणत्याही चुकीवर त्याला
शिक्षा न देता लाड करत असेल. काही वडीलधाऱ्या मंडळींनी आणि राजगुरूंनी वेळोवेळी त्याला शिस्त आणि शुद्ध आचरणाचे महत्त्व सांगितले, पण आईवडिलांनी प्रेमापोटी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. राणी शीलावतीला वाटायचे की त्यांच्या बालपणात केवळ आनंद असावा, म्हणून त्यांनी त्यांच्या प्रत्येक चुकीला क्षमा केली. अशा प्रकारे राजकुमार किशोरवयीन होऊन 16 वर्षाचा झाला. राजा चंद्रकेतूंनी मनाशी त्याला आपला वारसदार मानण्यास सुरुवात केली होती, पण नशिबाला काही वेगळेच मान्य होते. 16 वर्षाच्या कोवळ्या वयात अचानक त्या राजकुमारावर एक गंभीर आजार ओढवला. राज्यातील कुशल वैद्यांनी आणि दूरवरून बोलावलेल्या डॉक्टरांनी अनेक उपचार, यज्ञ आणि प्रार्थना केल्या, पण कशाचाही उपयोग झाला नाही. काही दिवसातच दुर्दैवाने त्या तरुण राजकुमाराचे प्राण सोडले. या अचानक झालेल्या संकटामुळे राजा राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे दुःख शब्दात मांडणे कठीण होते. संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. लोक रडू लागले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले. या अपार दुःखानंतर राजा चंद्रकेतूंनी राजगादी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली सत्ता आपल्या पुतण्याकडे सोपवून राणी शीलावतीसह वनात ऋषी वसिष्ठांच्या आश्रमात राहण्याचे ठरवले. जेव्हा ऋषी वसिष्ठांनी राजा राणीला अत्यंत शोकाकुल अवस्थेत पाहिले, तेव्हा प्रेमाने त्यांचे कारण विचारले. राजन, तुम्ही इतके व्यथित का आहात? राजा चंद्रकेतूंनी रडत रडत आपल्या पुत्राच्या अकाली मृत्यूची कथा ऋषींना सांगितली. तेव्हा ऋषी वसिष्ठांनी ध्यान लावून दिव्य दृष्टीने पाहिल्यानंतर सांगितले, हे राजन, तुमच्या पुत्राचे आयुष्य कमी होण्यामागे कोणतेही बाह्य कारण नव्हते, तर ते त्याच्या स्वतःच्या दैनंदिन आचरणात दडलेले होते. तुम्हाला पूर्वजन्मीच्या पुण्यफळामुळे पुत्रप्राप्ती तर झाली, पण तुमच्या मुलाने लहानपणापासूनच काही अशा अशुद्ध आणि अपवित्र सवयी लावून घेतल्या होत्या, ज्याचे वाईट परिणाम म्हणून त्याला अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले. ऋषी पुढे म्हणाले, तुमचा मुलगा दररोज न आंघोळ करता जेवत असे. शरीर आणि मन जोपर्यंत पवित्र नसते, तोपर्यंत केलेले भोजन रोगाचे कारण बनते. जो माणूस स्नान करत नाहीत किंवा स्वच्छता राखत नाहीत आणि त्याच अवस्थेत जेवतो, त्याचे आयुष्य हळूहळू क्षीण होते. त्याच्या शरीरात दोष वाढतात आणि रोगाची संख्या वाढते. आणि सर्वात मोठी चूक, तुमचा मुलगा नेहमी अंथरुणावर बसूनच जेवत असे. शास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की जो माणूस अंथरुणावर बसून भोजन करतो, त्याचे शरीर हळूहळू रोगांनी व्यापले जाते. या सवयीमुळे पचनशक्ती नष्ट होते, शरीरात दोष निर्माण होतात आणि जीवनाचे तत्त्व कमकुवत होते. अशा व्यक्तींच्या आयुष्यात अकाली मृत्यूची भीती नेहमी कायम असते. तुमच्या मुलाने प्रेमामुळे मिळालेल्या सवलतीचा चुकीचा फायदा घेतला. आईवडिलांच्या अति लाडामुळे त्याने शिस्त पाळली नाही आणि परिणामी त्याच्या शरीराने त्या अपवित्र सवयींची शिक्षा भोगली. अनेक वैद्य, यज्ञ, उपचार काही उपयोगी पडले नाहीत, कारण शरीर आधीच्या सवयीमुळे कमकुवत झाले होते. ऋषी वसिष्ठांचे बोलणे ऐकून राजा आणि राणी दोघेही सुन्न झाले. त्यांचे डोळे ओलावले. त्यांना जाणीव झाली की प्रेमापोटी केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांच्या मुलाचा संयम सुटला होता. निराशा, वेदना आणि पश्चाताप त्यांच्या मनात दाटून आला. त्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला की आता ते सांसारिक मोह सोडून देतील. राजा चंद्रकेतूंनी तिथेच ऋषी वसिष्ठांच्या आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य तप, साधना आणि ईश्वराच्या चिंतनात घालवले. राणी शीलावतीनेही राजेशाही थाट आणि सुखसोयींचा त्याग करून पतीसोबत साधे, शांत आणि आध्यात्मिक जीवन स्वीकारले. हळूहळू दोघांच्या मनातील दुःखाचे ओझे कमी झाले आणि धर्माच्या मार्गावर त्यांना खरी शांती मिळाली. कथा सांगून यमराज चित्रगुप्तांना म्हणाले, पाहिले चित्रगुप्त, कशा प्रकारे माणसाच्या स्वतःच्या सवयीच त्यांचे आयुष्य घडवतात किंवा बिघडवत असतात. राजा चंद्रकेतू सारख्या
पुण्यवान माणसालाही आपल्या मुलाच्या अकाली मृत्यूचे दुःख सहन करावे लागले आणि त्याचे कारण कोणत्याही बाह्य शक्तीत नसून त्याच्या मुलाने स्वीकारलेल्या चुकीच्या सवयींमध्ये होते. त्यामुळे प्रत्येक माणसाने सावध राहिले पाहिजे की तो कशा प्रकारचे आचरण करत आहे, त्याची दिनचर्या कशी आहे आणि तो कोणत्या मर्यादित जीवन जगत आहे. माणसाने नेहमी जेवणापूर्वी शारीरिक शुद्धी केली पाहिजे. आपले 5ही अंग, दोन्ही हात, दोन्ही पाय आणि तोंड स्वच्छ पाण्याने धुतले पाहिजे. शक्य असल्यास जेवणापूर्वी स्नान करणे सर्वोत्तम मानले जाते. शास्त्रात आंघोळ करता जेवणे निषिद्ध मानले गेले आहे. असे करणे प्राण्यांसारखे आचरण मानले जाते आणि यामुळे आयुष्य कमी होते, तसेच शरीर रोगांनी ग्रासले जाते. स्वच्छतेनंतरच माणसाने अन्न ग्रहण करावे. भोजन सुरू करण्यापूर्वी माणसाने देवी अन्नपूर्णा आणि ईश्वराचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कारण त्यांच्याच कृपेने हे अन्न उपलब्ध झाले आहे. सोबतच अशीही प्रार्थना करावी की जगातील सर्व प्राण्यांना अन्न मिळावे. अशा प्रकारे मनातल्या मनात ईश्वराला नमस्कार करून आदराने भोजन केल्याने अन्न पवित्र राहते आणि शरीराला पूर्ण पोषण देते. भोजन करताना बसण्याचे आसन सुद्धा शुद्ध आणि योग्य असले पाहिजे. जमिनीवर चटई अंथरून मांडी घालून बसणे श्रेष्ठ मानले जाते. याउलट अंथरुणावर बसून जेवणे अशुभ, अपवित्र आणि आरोग्यासाठी घातक मानले जाते. अंथरुणावर जेवल्याने शरीरात दोष वाढतात, पचनशक्ती कमकुवत होते आणि विविध रोग निर्माण होऊन आयुष्य संकटात टाकतात. हे चित्रगुप्त 3 प्रकारचे अन्न माणसाने कधीही खाऊ नये. पहिले, ते अन्न ज्यावरून एखादी व्यक्ती पाय देऊन गेली असेल किंवा ज्याला कोणाचे पाय लागले असतील, असे अन्न अपवित्र होते आणि ते खाल्ल्याने आयुष्य कमी होते, रोग वाढतात आणि शरीर दुर्बल होते. असे अन्न प्राण्यांना दिले पाहिजे. दुसरे, ते अन्न ज्यात केस, किडे किंवा एखादा अशुद्ध पदार्थ पडला असेल. जर ताटात केस दिसला तर समजून घ्यावे की ते अन्न टाकावे. असे अन्न स्वतःही खाऊ नये आणि देवालाही नैवेद्य दाखवू नये, कारण त्याचा सात्विक प्रभाव संपतो आणि प्रेतयोनीतील जीव त्यांचा उपभोग घेतात. तिसरे, ते अन्न जे दुसऱ्या कोणासाठी वाढले गेले असेल. लक्षात ठेवा, दुसऱ्याचा हक्क हिरावून खाणारा कधीही सुखी होत नाही. जो माणूस दुसऱ्याचा भाग चोरतो किंवा न वाटता स्वतः खातो, त्याच्यावर देवी अन्नपूर्णा रागावते, त्याचे पुण्य नष्ट होते आणि त्याच्या आयुष्यात गरिबी व संकटे येतात. म्हणून भोजन नेहमी वाटून सर्वांना अर्पण करून आणि योग्य पात्राला देऊनच ग्रहण करावे. याशिवाय अन्नाचा अनादर कधीही करू नये. जेवण इकडे तिकडे फेकणे किंवा अन्नाची नासाडी करणे हेही पाप मानले जाते. अन्नदेवतेच्या कृपेनेच जीवन चालते, म्हणून अन्नाचा नेहमी आदराने स्वीकार केला पाहिजे. जो माणूस या नियमाचे पालन करतो तो स्वस्थ, निरोगी आणि दीर्घायू होतो. त्याच्या जीवनात सुख समृद्धी टिकून राहते आणि त्याला अकाली मृत्यूची भीती राहत नाही. माणसाचे आचार विचारच त्याच्या नशिबाची निर्मिती करतात. चांगली कर्मे आणि चांगल्या सवयी जीवन सुखमय बनवतात, तर चुकीच्या सवयी जीवन दुःखमय आणि अल्पायुषी करतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन व्यवहारात पवित्रता, शिस्त आणि मर्यादेचे पालन नक्कीच केले पाहिजे. अशा प्रकारे यमराजांनी चित्रगुप्तांना माणसाचे आचार विचार, शुद्ध अशुद्ध भोजन सवयी आणि जीवनाच्या नियमांशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे ज्ञान दिले. या कथेतून आपण शिकतो की अंथरुणावर बसून जेवणे, स्वच्छतेशिवाय अन्न ग्रहण करणे आणि अन्नाचा अनादर करणे का वर्ज्य आहे. आपण नेहमी शास्त्राच्या मर्यादेचे पालन करतो पवित्र आचरण ठेवले पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि शांती कायम राहील. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.